प्रिय जन हो, ख्रिस्तामध्ये बंधू आणि बहिणीनो, देवाचे सेवक, देवाचे भक्तगण आणि देवाचे सर्व प्रिय लेकरं, या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. प्रेज द लॉर्ड. विश्वासाची शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता असणं आवश्यक आहे. इब्रिकरास पत्र याचा 3 अध्याय आहे. 12 आणि 13 वचनाच्या द्वारे देवा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, तुम्हाला बोध करत आहे. आज देवाचं वचन हे आमच्या पावलाकरता, मार्गाकरता दिवा आणि प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशाचे प्रिय लेकरं या नात्यानं देवाचं वचन प्रेषित पाव इब्रिकरासच्या 3 अध्याय 12 आणि 13 वचनाच्या द्वारे आज तो आम्हा संगती बोलत आहे, आम्हाला मार्गदर्शन करत आहे. सांगणारा दास त्याचा आहे, वचन त्याचं आहे आणि ऐकणारे लेकरं प्रिय देवाचे आणि आहे. आणि म्हणून प्रियानो, बंधूजनो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. कारण का जपा? कारण देवाचं वचन हे आम्हाला बोध करत आहे, मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन जोपर्यंत, 13 वचन आहे, जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे, तुम्ही एकमेकांना प्रति दिवशी बोध करा. हेतू हा आहे की कारण देव म्हणतो की तुम्हातील कुणाचं मन कठीण होणे म्हणून स्वतःला जपा. जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रति दिवशी बोध करा. एकमेकांना म्हणजे की तुम्ही मला बोध करा पाहिजे, मी तुम्हाला बोध करा पाहिजे. यासाठी की कारण त्याचा एक हेतू आहे. तो हा हेतू आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा दास प्रेषित पाऊल या पत्राच्या द्वारे, इब्रीच्या पत्रातून देव आम्हाला बोध करतो. का बोध करणं गरजेचं आहे? प्रत्येक दिवशी म्हटलेलं आहे. प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक दिवस हा देवाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की पवित्र शास्त्र देवाचा शब्द आहे. आणि म्हणून हा आरसा तुम्हाला आणि मला यामध्ये बघण्यासाठी सांगत आहे. त्याचा हेतू आहे. कोणता हेतू आहे की कारण प्रियानो, बघितलं की पापाच्या फसवणुकीनं मनुष्याला फसवतो आणि त्या पापाच्या फसवणुकीनं तुम्हातील कुणाचे मन कठीण होऊ नये म्हणून स्वतःला जपा. कारण देवाचं वचन सांगत आहे की तुम्हातील कुणाचे मन कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास, भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत. कारण जर आम्ही एकमेकांना प्रति दिवशी बोध केला तर पापाच्या फसवणुकीनं कुणाचं मन कठीण होऊ नये म्हणून परमेश्वर म्हणतो की प्रति दिवशी तुम्ही एकमेकांना काय करा? बोध करा. यासाठी की कारण त्याचा एक हेतू आहे की जो आपला आरंभीचा विश्वास आहे तोच शेवटपर्यंत तुमचा विश्वास दृढ व्हावा. ही देवाची योजना, ही देवाची चेतावणी प्रत्येक मनुष्याला, देवाच्या सेवकांना, बंधू बहिणींना आणि त्याच्या प्रिय जनांना, लेकरांना आणि इतरांना सांगण्याचा हा उद्देश प्रभू येशू ख्रिस्तानं प्रेषित पौलाच्या द्वारे इब्रीच्या 3:13-12 वचनाच्या द्वारे देव आम्हा संगती बोललेला आहे, आम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणून प्रियानो, देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष असू द्या. देवाचं वचन आम्ही सतत वाचलं पाहिजे आणि सतत वाचन केल्यामुळं एक नवीन आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये वाहते राहतात. आणि आशीर्वादाचं कारणच आहे की पवित्र शास्त्र वाचल्याने आशीर्वाद मिळतो. वैयक्तिक आपल्या जीवनाच्या समर्पणाच्या द्वारे
म्हणून तो परमेश्वर म्हणजे प्रभूच्या भयाची जाणीव. कुणाची जाणीव? प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसाची समजूत घालतो. देवाला तर आम्ही प्रगट झालोच आहोत आणि तुमच्या सद्विवेक बुद्धीतही प्रगट झालो आहोत अशी आशा मी धरतो. म्हणून प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. देवाला तर आम्ही प्रगट झालोच आहोत आणि तुमच्या सद्विवेक बुद्धीतही प्रगट झालो आहोत अशी आशा धरतो. म्हणून प्रियानो, आम्ही देवाजवळ आपली प्रशंसा पुन्हा करीत नाही, तर तुम्हाला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो. अशा हेतूने की ते अतिस्थ गोष्टीबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टीबद्दल अभिमान बाळगतात. त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. त्यांना तुम्हाला काय करावे? उत्तर देता यावे. म्हणून 1 कोरिंथ 2 कोरिंथ 5 अध्याय 11 मध्ये म्हणतो की परमेश्वराच्या भयाची जाणीव बाळगून आम्ही तुम्हाला बोध करतो. प्रभूची शांती, प्रभूचा आशीर्वाद तुम्हा आणि माझ्या सोबत संध्या सदैव असो.